स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या संदर्भातील जे काही अपडेट आहे, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती हे आपल्याला देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या जिल्ह्यांचे जे काही परिपत्रक आहे, सूचनापत्रक आहे, हे आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, की भरती शासन अजूनही पुढे ढकलण्याच्या संदर्भात सकारात्मक नाही आहे. हा व्हिडिओ मी पुन्हा तुम्हाला याची जी जास्त माहिती आहे ही माहिती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. अपडेट असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे संचालक आहेत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आहे. जे जिल्ह्याचे एसपी आहेत आणि ज्यांना भरतीचं सर्व देखरेख आणि इतर ज्या गोष्टी आहेत, अधिकारी आहेत, यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे की आम्ही हे परिपत्रक काढलेलं आहे, विद्यार्थ्यांना या सूचना द्यायला दिलेल्या आहेत, या सूचनेचं पालन विद्यार्थ्यांना करायचं आहे. आणि सरकारला प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजे प्रत्येक आमदाराला किंवा खासदाराला आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तरी पण शासन अजूनही शेवटची तारीख म्हणजे उद्या 18 तारीख आहे आणि 19 तारखेपासून भरती स्टार्ट होणार आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेले आहेत, विद्यार्थी आपापल्या ठिकाणी जाणार आहेत. तरी पण आणि वयवाढीचा मुद्दा आणि जो काही मुद्दा एसएबीसीचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्याला बगल देत शासन समोर गेलेलं आहे आणि सूचनापत्र काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अपडेट आहे हे अपडेट याच संदर्भातील आहे की शासन अजूनही कोणती भूमिका यावरती घेतलेली नाही. जे आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत, व्हिडिओची जी काही माहिती मिळालेली आहे, न्यूज पेपर असो किंवा TV9 असो किंवा लोकशाही वार्ता असो किंवा इतर जे काही माहिती आहे, या माहितीवरून जे काही आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत, या सर्व गोष्टीचा जर विचार करता आपण या भरतीच्या संदर्भात जे काही सकारात्मक होतो की भरती पुढे जाणार, एसईबीसीचा विद्यार्थ्याचा विचार केला जाणार, वयवाढीचा विचार केला जाणार, पावसाळ्याचा विचार केला जाणार, पण तो अजूनही शासन या बाबतीत गोंधळलेला आहे किंवा विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यास सकारात्मक नाही, हे आपल्याला इथून विद्यार्थ्यांना दिसून येत आहे. याकरिता हा अपडेट देण्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता. आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी जाणार आहात एवढं नक्की. आपापली व्यवस्था आपल्याला करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सूचना पत्राच्या बाबतीत तुम्ही जर विचार केलात तर विद्यार्थ्याचा यात विचार केला नाहीये. पुढील जो काही व्हिडिओ असणार आहे ह्या सूचना पत्राच्या म्हणजे ठाणेचं सूचनापत्र आलेलं आहे, साताऱ्याचं सूचनापत्र आलेलं आहे, नंतर मुंबईचं सूचनापत्र आलेलं आहे. विद्यार्थी मित्र, पुण्याचं सूचनापत्र म्हणजे पत्रकार परिषद घेतलेली आहे. या सर्व सूचनापत्रांच्या संदर्भात मी व्हिडिओ बनवणार आहे. हा जो व्हिडिओ आहे अपडेटच्या संदर्भात हा आपल्याला कसा वाटला हे मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांना धन्यवाद.